कोकण 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 जीवा भावाची नाती कोकण आपुलकीचा प्रवाह कोकण निसर्गराजाच हे कोकण परशुरामाची कृपा ही कोकण. मुंबईत पाऊस चालू झालेला आहे आणि प्रथम पावसाच्या दिवशी आम्हाला मेजवानी अजून एक भेटणार आहे, ती म्हणजे खेकडे. बघू शकता खेकडे आणलेले आहेत आणि यामध्ये लागणारे साहित्य कृती हे सगळं आपण सांगणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर हे असे मस्त भरलेले खेकडे आहेत आणि आई ते दाखवते आहेत की कसं या खेकड्यांना साफ करायचं आहे. आपण प्रथमतः खेकड्याचे पाय तोडून घेत आहोत. साफ करायचं पण एक विशिष्ट प्रकार आहे खेकड्याला. खेकडा चिंबोरी आई म्हणा. आईने पहिले पाय तोडून घेतलेले आहेत आणि इथे बघू शकता तुम्ही, इथे एक हे बघा, हे आपल्याला काढून टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर इकडे पण एक या थोड्याशा खवल्या टाईप आहेत त्या पण काढून टाकायच्या आहेत आणि अशा पद्धतीत तुम्ही बघू शकता. पहिले हे सगळं काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्वच्छ हे खेकडे धुवून घ्यायचे आहेत. त्याच्या पुढे पण अजून बरंच यामधलं बऱ्याच गोष्टी ज्या साफ करायच्या असतात त्या आपण पुढे या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आता काय करतोय? हे साफ केले, ते पाय वगैरे काढले, लेंगे काढले. आता हे संपूर्ण धुवून त्यानंतर साफ करायचे. माती येते घालवायची. हो, हे चिखलात असल्या कारणामुळे ह्याला माती असते खूप, तर ही पूर्ण माती स्वच्छ करून घ्यायची आहे. आणि हा असा स्वच्छ धुतलेला खेकडा चिंबोरी हे सगळे खेकडे असे धुवून घेणार आहोत आपण स्वच्छ. आई आपण आता हे काय करत आहोत? हे आता मालवणी भाषेत त्याला कुर्ल्या बोलतात आणि बाकी लोक खेकडे बोलतात. पण ह्याच्या कुर्ल्यांचे आम्ही परतन काय केलं, हे सगळं काढलं, त्याच्यावरचं पाय वगैरे हे साफ धुवून घ्यायचे. सगळे पाय वगैरे काढून आता पुढची प्रोसिजर काय आहे ती. आता हे आहे ना, हे मालवणी लोक हे सगळं काढून साफ करायचं. हे आम्ही असं साफ करून फक्त हेच ठेवतो. हे आपल्याला ठेवायचं आहे. हां, हे ठेवायचं आहे. फोडताना दाखव जरा परत. फोडताना असं फोडायचं, असं फोडायचं आणि त्याच्या भोवती जे हे आहे ना, काय काय लोक ठेवतात पण आम्ही ठेवत नाही. हे काढून टाकायचं आहे. काढून मालवणी लोक हे नाही खात. म्हणजे आपण पाय वेगळे करून घेतले, डेंगे वेगळे करून घेतलेत आणि आता आपण हे कसे सोलायचे, साफ कसे करायचे ते आपण दाखवत आहोत. आता फोडताना तुम्ही बघा कसा फोडायचा आहे ह्याला. खूप सोपं आहे हे. असं फोडायचं आहे. हा बघा, हा पटकन निघतो
आणि त्याच्या अवतीभोवती जे हे आहे हे मधलं हे ठेवायचं, हे छान ते, आहे, हां. लाख असते चांगली असते. आणि बऱ्याच म्हणजे मला जेवढं माहिती आहे की याच्यामध्ये कॅल्शियमचा प्रकार जास्त असतो, प्रमाण जास्त असतं, म्हणून खेकडे खावेत. ही माती बघा. आहे ती दूर जायची. आणि ही माती वगैरे साफ करून घ्यायची आहे. आणि हे अशा पद्धतीत साफ झाल्यानंतर तुम्हाला दिसतील. आता त्याच्या पुढची जी कृती आहे, साहित्य आहे, ते आपण बघूया. मगाशी आपण बघितलं की खेकडे कसे साफ करायचे आणि आता आपण हे सगळे खेकडे साफ करून घेतलेले आहेत. आणि आता यामध्ये लागणारं साहित्य ते आपल्याला आई एक एक सांगणार आहे. आई, एक नारळ, 2 कांदे, थोडी कोथिंबीर, हा फोडणीसाठी 1 कांदा घ्यायचा, मीठ, मालवणी मसाला 3-4 चमचे आहे छोटे हे, टोमॅटो, आणि हा आम्ही गरम मसाला घरीच करून घालतो मालवणीमध्ये. पण हा गरम मसाला घरी करून घालण्याचं म्हणजे काय आहे? बाहेर पण मिळतो, एव्हरेस्टचा जरी तुम्ही केला तयार घेतलात आणि घातला तरी चालेल, पण हा घरगुती मसाला आम्ही काय हे आपण घरी करून घेतो कारण का हे चविष्ट होतं म्हणून. तर त्याच्यामध्ये आता हा गरम मसाला करण्यासाठी काय काय लागणार? कोथिंबीर, 9-10 लसूण पाकळ्या, आलं, आणि याच्यामध्ये मिरी, सगळा गरम मसाला, मिरी, खसखस, धणे, बडीशेप, लाल मिरची सुकी, आणि याच्यामध्ये दालचिनी थोडीशी, जे काय गरम मसाला असेल तो घालायचा, आणि कोकम. कोकम. आता हे सगळं साहित्य आपण बघितलेलं आहे. तर आता आपण कृतीकडे वळणार आहोत. तर आपण बघूया कृती कशी आहे. खेकडे, चिंबोऱ्या, आणि आमच्या इथे मालवण्यांमध्ये आपण बोलतो ते कुर्ल्या. चला चला आता आपण कृतीकडे वळत आहोत. आई, पहिले काय टाकायचे? आपण आता तेल घातलेलं आणि जो गरम मसाला आपण बघितलेला, पहिले लसूण, आलं, आणि हे खूप छान पद्धतीत परतून घ्यायचं आहे, थोडं लालसर होईपर्यंत. बरोबर नाही? आता त्यामध्ये आपण बेडगी मिरच्या आहेत, या आपण मस्त परतून घ्यायच्या आहेत. आणि वैशिष्ट्य म्हणजे हा आपण मसाला मगाशी जो आईने सांगितला हा घरी का बनवायचा, तर खेकडे बनवताना हा मसाला खूप गरजेचा आहे, घरगुती मसाला, जेणेकरून त्याला एक वेगळीच चव चढते. आता हे सगळं साहित्य आपण एकत्रित केलेलं आहे आणि हे त्याला परतून घ्यायचं आहे. आपण हे सगळं भाजून घ्यायचं व्यवस्थित, मंद आचेवरती, जास्त गॅस फास्ट पण ठेवायचा नाही आहे. आणि त्यामध्ये आली कोथिंबीर. आता हे आपण भाजून झालेलं आहे, काढून घ्यायचं आहे ते आपण. आता कांदा आणि खोबरं आपण हे भाजून घेणार आहोत. कांदा टाकताना त्याच्या अगोदर तेल टाकू नये, कांदा असंच परतवून घ्यायचा आहे. आणि थोडा लालसर होईपर्यंत की कसं आहे, थोडंसं झालं की नंतर तेल टाकायचं आहे. वैशिष्ट्य म्हणजे या रेसिपी किंवा हे पदार्थ दाखवण्याची गरज यासाठी आहे कारण का मालवणी पद्धतीचं आणि कोकणी पद्धतीचं जे जेवण आहे ते प्रत्येक गृहिणींनी किंवा एखाद्या व्यक्तीला ही गोष्ट जमत नसेल तर हा व्हिडिओ बघून तुम्ही हे साहित्य आणि हे कृती करून तुम्ही हे सगळं बनवू शकता घरच्या घरी. आता आपण त्यामध्ये तेल टाकत आहोत, थोडंसं तेल टाकावं.
कांदा तांबूस रंगाचा झालेला आहे. ते झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकत आहोत कोथिंबीर आणि त्याच्यानंतर त्यामध्ये टाकत आहोत आपण खोबरं. आणि हे सगळं एकत्रित करून घ्यायचं आहे. आणि खोबऱ्याचा रंग पण थोडा तांबूस होईपर्यंत ते भाजून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण बघणार आहोत पुढची कृती. कांदा आणि खोबरं व्यवस्थित भाजून झालेलं आहे. बघू शकता तुम्ही तांबूस रंग आलेला आहे. आता आपण हे काढून घेणार आहोत. तर आता जो गरम मसाला आपण भाजून घेतलेला तो वेगळा वाटून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये. आणि जे कांदा खोबरं आपण भाजून घेतलेलं ते वेगळं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. मगाशी आपण जो गरम मसाला आणि कांदा खोबरं जे भाजून घेतलं ते वाटून घेतलेलं आहे. आणि या कृतीतली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आपण खेकड्यांचे पाय काढलेले आहेत ते आपल्याला वाटून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये. पूर्वीच्या काळात आहे ना आपण हे पाट्यावरती वाटून घ्यायचो, पण आता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. वाटून घेतल्यानंतर पुढे काय करायचंय ते आई आपल्याला सांगणार आहे. तुम्ही आता बघू शकता आपण जे छोटे पाय होते ते वाटून घेतलेले आहेत. आणि आता आई पुढे काय करणार आहोत आपण? आता ते गाळून घ्यायचं. हे बघू शकता की आपण गाळणीमध्ये टाकून हे गाळून घेणार आहोत. हा जो पायाचा आहे ना हे मेन टेस्ट आहे ह्याला. हे कसं अख्खच टाकायचं नाही, गाळून टाकायचे. हे गाळून टाकायचे आहे आणि नंतर हा जो उरलेला चोथा आहे तो फेकून द्यायचा आहे. फेकून द्यायचा. पण जी खरी गंमत आहे जी या खेकड्यांच्या कालवणाला खूप छान अशी चव आणून देते. तुम्ही बघू शकता हे बघा एवढा रस जमा झालेला आहे. आता वळूया पुढच्या कृतीकडे. आता मेन कृतीकडे. पहिले काय टाकणार आहोत आई? तेल टाकून घ्यायचंय. किती असेल हे तेल? 4 चमचे. 4 चमचे तेल टाकायचं आहे. ते तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण जो कांदा, एक कांदा जो कापून घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकणार आहोत. आणि त्याला पण मस्तपैकी परतवून घ्यायचा आहे. वैशिष्ट्य म्हणजे आहे ना खेकडे किंवा आपण जेव्हा कुर्ल्या चिंबोऱ्या बनवतो हे खास करून आहे ना मालवणी पद्धतीचं. आपण कुठल्याही हॉटेलमध्ये जरी गेलात तर तिकडे म्हटलं जातं की मालवणी पद्धतीचे खेकडे. तर ती चव तुम्हाला कुठेच भेटणार नाही. ती खरं तर मुळात जे खरे मालवणी आणि जे खरे कोकणी आहेत ना तेच हे चव आणू शकतात या खेकड्यांच्या कालवणाला. तर मजा तर येतेच आहे हा व्हिडिओ बनवताना. आणि बऱ्याच लोकांनी मला सांगितलेलं की खेकड्यांचा विशिष्ट करून व्हिडिओ तुम्ही टाका म्हणून. आणि आई असली तर हे माझ्या गावाकडचे किंवा आपल्या मालवणातले हे जिन्नस मला भेटत आहेत आणि ते व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत आम्ही पोचवत आहोत. आता त्यामध्ये टाकणार आहोत आपण टोमॅटो. कांदा थोडा तांबूस झालेला आहे. वा, तो पण परतवून घ्यायचा आहे. आता आपण त्यामध्ये मालवणी मसाला टाकणार आहोत. आई हा साधारण किती घ्यायचा आपण? 4 चमचे. आपण हा 4 चमचे मसाला घेतलेला आहे. मालवणी मसाला, गरम मसाला हे सगळे जिन्नस जेव्हा एकत्रित येतात तेव्हा एक वेगळीच चव चढते. आणि आता येत आहेत आपले खेकडे. आणि
या खेकड्यांना छानपैकी परतवून घ्यायचा आहे, कारण जो गरम मसाला आहे तो सगळ्या खेकड्यांना छान पद्धतीत लागला पाहिजे पाणी घालायचं नाही आणि बिलकुल ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. सुकं ठेवायचं जरा आपण भाकरी शिजवायचं. तुम्ही बघू शकता खेकडे पांढरे होते, आता मस्त रंग चढलेला आहे त्यांना. सुगंध तर आत्ताच यायला लागलाय. वा वा वा. मला माहिती आहे मी तुम्हाला हे सगळं स्क्रीनमधनं मजा देतोय, पण ठीक आहे, घरी या कधीतरी बनव्याच. आपण ह्यामध्ये एकही थेंब पाणी घातलेलं नाही आहे आणि ह्याला आता ह्याच्यावरती आपण ताट ठेवणार आहोत आणि वाफवून घेणार आहोत. आणि एक म्हणजे आपण शेगडी गॅस जो आहे तो खूप कमी ठेवायचा आहे, बारीक ठेवायचा आहे. वाफ देऊन थोडी झाल्यानंतर यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे, म्हणजे मालवणी मसाला आणि गरम मसाला याचं एकत्रित मिश्रण जेव्हा होतं आणि ते ह्या सगळ्या खेकड्यांना जेव्हा लागतं तेव्हा जी चव चढते ती आ हा 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 वेगळंच हो. बघू शकता तुम्ही. आणि आता आपण यामध्ये पुढचा जिन्नस टाकणार होतो, जो आपण पायांचा रस काढून घेतलेला तो आपण रस टाकणार आहोत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा रस खूपच महत्त्वाचा जिन्नस आहे या खेकड्यांच्या कालवणाला चव आणण्यासाठी. अस्सल मालवणी पद्धतीतले खेकडे. खेकड्याच्या कालवणाला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आता आपण काय टाकत आहोत, चवीनुसार मीठ. आणि त्यामध्ये गेले हे कोकम. यामध्ये आपण थोडं पाणी टाकलेलं आहे आणि याला मस्त आपण शिजून द्यायचं आहे. आता बघू शकता की खेकड्यांचं कालवण छान पद्धतीने शिजलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण शेवटचा जिन्नस जो जातोय ते आई वाटप, जे आपण कांदा आणि खोबऱ्याचं वाटून घेतलेलं जे वाटप आहे ते आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि सगळं एकत्रित करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता सगळं एकत्रित झाल्यानंतर वा रे वा, कालवण रेडी झालेलं आहे. आता ह्याला थोडंसं उकळी येऊन द्यायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं आई पाणी टाकत आहे. आणि ह्याला आई किती वेळ शिजून द्यायचं आहे? अजून 5-10 मिनटं शिजून द्यायचं आहे. एक उकळी आली की सगळे खेकडे डेंगे शिजून येतील आणि मग काय वाडा आणि ताव मारा या उत्कृष्ट खमंग अशा मालवणीच्या मेजवानीवरती. ही म्हणजे आहे खेकड्यांचं कालवण म्हणा, कुर्ल्यांचं कालवण म्हणा किंवा चिंबोरीचं कालवण म्हणा. बघू शकता आता मस्त खेकड्याचं कालवण तयार झालेलं आहे. मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि फस्त करणार आहोत. आणि मस्त हे बाउलमध्ये आता आपण काढून घेणार आहोत. ही मेजवानी म्हणजे आहे ना, काय सांगू तुम्हाला. मलाच आता इथे मी हा जो सुगंध आणि आता मी तो आस्वाद घेणार आहे ना, अप्रतिम.
बघू शकता जेव्हा सगळे जिन्नस एकत्र येतात तेव्हा या कालवणाची जी चव आहे ना ती खरंच वेगळी. आणि कसं आहे, पावसाळ्यात खेकडे आपल्याला खूप असे भरलेले भेटतात, त्याच्यामध्ये मांस खूप असतं. आणि जर कोणाला सर्दी झाली असेल किंवा तर त्याला जर सर्दी वगैरे घालवायची असेल ना तर ह्या रस्त्याचा मस्त छानपैकी भुरका मारायचा आणि सगळं गायब. नवीन नवीन व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. मालवणी आणि कोकणी पद्धतीतील सगळे पदार्थ. आनंद घ्या, खुश राहा, हसत राहा. आयुष्य खूप सुंदर आहे. गणपती बाप्पा मोरया.